सॅम्पलिंग आणि नमुना म्हणजे सॅम्पल या दोन घटकांचा अर्थ समजून घेतलेला आहे. त्याच्याच बरोबरीनं नमुना निवडत असताना काही प्रमाद होण्याची शक्यता आहे. त्या नमुना निवड तंत्रामध्ये होणारे जे प्रमाद आहेत ते प्रमाद कोणत्या स्वरूपातले असू शकतात हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबरीनं आपण जेव्हा नमुना निवड करतो तेव्हा तो नमुना केव्हा आणि कुठे निवडायचा हे देखील या पूर्वीच्या तासाला आपण पाहिलं होतं. आता या तासाला आपण एक आदर्श नमुना कशाला म्हणायचं त्याच्याच बरोबरीनं यापूर्वी उल्लेख केलेल्या नमुना चयन किंवा नमुना निवडीच्या ज्या पद्धती आहेत, प्रामुख्याने संभाव्यता नमुना निवड पद्धती म्हणजेच प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स म्हणजेच विना संभाव्यता नमुना चयन पद्धती याबाबत आजच्या तासाला आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम जेव्हा आपण नमुना निवडतो तेव्हा हा आदर्श नमुना म्हणजे काय बरं ते आता आपण पाहूयात. या आदर्श नमुन्याचे काही गुणधर्म आहेत. त्या गुणधर्मांमध्ये पहिला जो गुणधर्म आहे तो म्हणजे प्रातिनिधिकता. जेव्हा आपण संपूर्ण समष्टीमधून नमुना निवड करतो तेव्हा हा जो अत्यंत अचूक असा नमुना असेल तेव्हा तो योग्य पद्धतीने अचूकतेने प्रातिनिधिक असण्याची आवश्यकता आहे. अत्यंत अचूक नमुना कशाला म्हणायचं तर ज्यामध्ये किंवा जो प्रदत्त आपण निवडणार आहोत त्या संपूर्ण प्रदत्तामध्ये म्हणजेच निवडलेल्या नमुन्यामध्ये योग्य पद्धतीने समष्टीचं प्रतिनिधित्व केलेलं असावं. प्रदत्तामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म किंवा त्या गुणधर्मांना अनुसरूनच एककांची निवड ही केलेली असावी. आणि याबाबत संशोधकाला अशाच पद्धतीने एकक निवडलेली आहेत जी प्रातिनिधिक अशा स्वरूपातील आहेत याबाबत संशोधकाला खात्री असण्याची आवश्यकता आहे. या आदर्श नमुन्याचा दुसरा गुणधर्म आहे स्वतंत्र किंवा इंडिपेंडेंट. या प्रत्येक प्रदत्तामधील असणाऱ्या एककांमधील अदलाबदल करता यायला पाहिजे आणि त्या नमुन्यामधील प्रत्येक एककाला निवडले जाण्याची समसमान संधी ही उपलब्ध असली पाहिजे. आणि त्यामुळे हा प्रत्येक एकक हा स्वतंत्र असणार आहे. दुसऱ्या एककाच्या निवडीनुसार हा एकक निवडला जाईल किंवा नाही हे अवलंबून नाही. आणि म्हणून स्वतंत्र किंवा स्वतंत्रता हा आदर्श नमुन्याचा दुसरा गुणधर्म आहे. त्यानंतर जेव्हा आपण नमुन्याच्या आकाराचा विचार करतो तेव्हा हा आकार देखील योग्य असणं आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा आपण विशिष्ट नमुन्याच्या आकाराचा विचार करतो तेव्हा त्यावरून काढलेली जी अनुमानं आहेत ती अनुमानं संपूर्ण प्रदत्ताला लागू होतील अशाच स्वरूपातली अनुमानं ही निघावीत किंवा जे काही निष्कर्ष काढले जाणार आहेत ते देखील अचूक आकारानुसारच काढले जातील जेणेकरून ते निष्कर्ष संपूर्ण प्रदत्ताला ती अनुमानं संपूर्ण प्रदत्ताला लागू पडतील. त्याचबरोबरीनं अजून एक महत्वाचा गुणधर्म तो म्हणजे नमुन्यामधील किंवा नमुन्याबाबत असणारा एकजिन्सीपणा. म्हणजेच काय तर एखाद्या नमुन्यामध्ये असणाऱ्या
एककांमधील गुणधर्म हे समसमान असावेत. म्हणजेच नमुन्या गटातील प्रत्येक एकक हा दुसऱ्या एककासारखा असला पाहिजे. असं जर नसेल तर तो नमुना किंवा तो नमुना गट हा अशास्त्रीय, नॉन सायंटिफिक अशा स्वरूपातला ठरू शकतो. आणि म्हणून आपल्याला आवश्यक काय आहे तर नमुन्यामध्ये एकजिन्सीपणा असावा. त्या नमुना गटामध्ये असणाऱ्या एककांमधील गुणधर्मांमध्ये साधर्म्य असावं. अशा पद्धतीने साधारणतः जेव्हा आपण आदर्श नमुना म्हणजे काय असं म्हणतो तेव्हा त्याबाबत हे 4 महत्वपूर्ण गुणधर्म लक्षात घेणं आवश्यक ठरतं. आता आपण नमुना निवडीच्या पद्धतींकडे जाऊया. या नमुना निवडीच्या पद्धतींमध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संभाव्यता नमुना चयन किंवा संभाव्यता नमुना निवड, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये प्रॉबेबिलिटी असं म्हणतात. प्रॉबेबिलिटी हा घटक, जसं की आपण एखादा फासा टाकतो किंवा एखादा कॉइन टॉस करतो तेव्हा तो कॉइन किंवा ते नाणं उडवल्यानंतर छापा पडेल की काटा, याबाबतच्या ज्या शक्यता आहेत, याबाबतच्या ज्या संभाव्यता आहेत, त्यालाच अनुसरून हा नमुना निवडीचा प्रकार वापरलेला आहे. जेव्हा आपण अनियत पद्धतीने म्हणजेच रँडमली नमुना निवडतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की नमुन्यामधल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक एककाला पुढील संशोधनासाठी निवडलं जाण्याची समसमान संधी असते. आणि त्यामुळे संभाव्यता नमुना चयनामध्ये अनियत पद्धतीने केली जाणारी निवड आणि ज्यामध्ये प्रत्येक एककाला असणारी निवडलं जाण्याची समसमान संधी ही महत्वपूर्ण ठरते. आणि त्यामुळे अनियत किंवा यादृच्छिक नमुना निवड करत असताना त्यामधला जो पहिला प्रकार आहे ज्याला आपण साधा अनियत नमुना चयन पद्धत किंवा ज्याला आपण सिंपल रँडम सॅम्पलिंग असं म्हणतो. बघा, याचं शीर्षकच हे आपल्या लक्षात आणून देतंय की अत्यंत साधेपणाने मात्र अनियत पद्धतीने नमुना निवड ही केली जाणार आहे. याच्यामध्ये त्या गटामधील, त्या समूहामधील प्रत्येक एककाला किंवा प्रत्येक व्यक्तीला निवडले जाण्याची समान संधी ही उपलब्ध आहे. आणि त्यामुळे संशोधनामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादा घटक समाविष्ट होईल किंवा नाही हे यादृच्छिकरित्या किंवा रँडमली जो नमुना निवडला जाणार आहे त्याबाबत ठरत असतं. आणि म्हणून जी समष्टी किंवा जे पॉप्युलेशन संशोधकांसमोर आहे त्याबाबत जर संशोधकाला फारसा अंदाज नसेल की नक्की आपलं लक्ष्य समष्टी किंवा लक्ष्य जनसंख्या कोणती आहे याबाबत संशोधकाला योग्य ज्ञान नसेल तेव्हा ही ज्या पद्धती आहे ज्याला आपण साधा अनियत नमुना चयन पद्धती असं म्हटलेलं आहे या पद्धतीचा अवलंब केला जातो. आता एका छोट्याशा उदाहरणाच्या सहाय्याने आपण नक्की ही पद्धत काय आहे ते समजून घेऊया. समजा माझ्या वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत आणि त्या 60 विद्यार्थ्यांपैकी मला माझ्या नमुना गटामध्ये फक्त 25 विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे इथे प्रत्येक विद्यार्थ्याला समसमान संधी ही त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून 1/6 इतक्या प्रमाणामध्ये
निवडली जाण्याची शक्यता आहे. आणि ही जी निवड होणार आहे ही अनियत पद्धतीने होणार आहे. त्यामुळे जेव्हा या पद्धतीने नमुना निवड केली जाते तेव्हा असं म्हटलेलं आहे की संशोधकांकडून सर्वाधिक प्रमाणामध्ये पसंत केलं जाणारं असं हे तंत्र आहे. त्यामुळे नमुना निवडीचं एक प्रकारचं बेस्ट टेक्निक असं म्हटलं जातं. यामध्ये नमुना निवडत असताना एककांना समान संधी आहे, समान संभाव्यता आहे आणि त्यामुळे संशोधकाच्या कोणत्याही वैयक्तिक पूर्वग्रहाला किंवा वैयक्तिक विचारांना या ठिकाणी मान्यता नाही. प्रेफरन्सेस किंवा संशोधकाची पसंती या सर्वांपासून हा नमुना गट जो आहे तो मुक्त असणार आहे. संशोधकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन देखील या ठिकाणी नमुना निवडला जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक एककाला किंवा प्रत्येक व्यक्तीला संशोधनामध्ये सहभागी होण्याची जी संधी असणार आहे ती समसमान असणार आहे. कदाचित ती योगायोगाने देखील असणार आहे. आणि म्हणून हा जो अनियत नमुना चयन पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये प्रत्येकाला समान संधी निवडले जाण्याची उपलब्ध असणार आहे. याच्या काही पद्धती आहेत. साधा अनियत नमुना चयन पद्धती वापरत असताना एक म्हणजे लॉटरी पद्धतीने किंवा एखादा फिरणारा ड्रम वापरून जो विशेषतः काही लॉटऱ्यांमध्ये सुद्धा वापरला जातो. त्याचबरोबरीनं क्रमन्वित यादीवर आधारित अशा पद्धतीने नमुना निवड ही केली जाते. आता आपण यामधील एक एक पद्धत पाहूया. पहिली जी पद्धत आहे ती आहे लॉटरी पद्धत आणि ती आपल्या सर्वांना चांगल्याच पद्धतीने ज्ञात आहे. या लॉटरी पद्धतीमध्ये समूहामधल्या समष्टीमधल्या प्रत्येक एककाला किंवा प्रत्येक व्यक्तीला एक अंक अलॉट केला जातो, एक अंक दिला जातो आणि हा अंक एका चिठ्ठीवर एका कागदाच्या तुकड्यावर लिहिला जातो. या चिठ्ठ्या किंवा हे कागद एका बॉक्समध्ये जमा केले जातात. त्यानंतर एक तटस्थ व्यक्ती जी कदाचित जिला ब्लाइंड फोल्ड केलेलं असेल किंवा जिच्या डोळ्यांवर अंधपट्टी बांधलेली असेल त्या व्यक्तीने त्या समष्टीमधून जितक्या नमुना आवश्यक आहे तितक्या प्रमाणातल्या चिठ्ठ्या या उचलायच्या. त्यामुळे त्या एकूण खोक्यामधून किंवा त्या एकूण चिठ्ठ्यांमधून किती चिठ्ठ्या निवडल्या जातील हे योगायोगाने ठरतं. निश्चितच यामध्ये कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह नाही किंवा कोणत्याही प्रकारे पार्शियालिटी सुद्धा नाही. आणि त्यामुळे इथे एक गोष्ट मात्र लक्षात घेणं आवश्यक आहे की ज्या कुठल्या कागदावर चिठ्ठ्या लिहिल्या जाणार आहेत त्या कागदाचा आकार, त्याचा पोत हा समान असणं आवश्यक आहे की जेणेकरून कोणती चिठ्ठी उचलली जात आहे हे चिठ्ठी उचलणाऱ्याला सुद्धा तितकंसं ज्ञात नाही. निश्चितच यामध्ये जी लॉटरी किंवा जी सोडत विशेषतः संशोधनामध्ये सहभागी होण्यासाठी काढली जाणार आहे ती योगायोगाने विशिष्ट एकक ही त्यामधून निवडली जाणार आहेत. आता दुसरी जी पद्धत आहे ज्याला फिरणारा ड्रम वापरणे असं म्हटलेलं आहे, युजिंग रोटेटिंग ड्रम. पुन्हा यामध्ये सुद्धा
लॉटरी पद्धतीनुसारच काही याद्या या तयार केलेल्या आहेत. ही जी एककं आहेत ही याद्यांच्या स्वरूपामध्ये आहेत. ही एककं 0 पासून 5 पर्यंत विशिष्ट वर्गांमध्ये विभागलेली आहेत. त्यानंतर 0 पासून 1 पर्यंत ही जी एककं आहेत ही एका लाकडी तुकड्यावर किंवा एका विशिष्ट आकाराच्या पट्टीवर हे लिहिलेली आहेत. आणि या पट्ट्या किंवा हे आकार हे त्या ड्रम मध्ये ठेवले जातात. त्यानंतर ड्रम विशिष्ट पद्धतीने फिरवला जातो आणि त्या ड्रम मधून विशिष्ट क्रमांकाच्या पट्ट्या या त्या ठिकाणी आपोआप निवडल्या जातात. जसं की समजा आपल्या समोर त्या ड्रम मधून 0 अंक असणाऱ्या 5 तुकडे निवडले गेलेले आहेत. त्यानंतर 5 अंकाच्या 10 चिठ्ठ्या किंवा 10 तुकडे निवडले गेले आहेत. आणि अशाच पद्धतीने विशिष्ट अंक हे निवडले जातात. तेव्हा त्या ड्रम मध्ये असणारी एकूण जी यादी आहे त्या यादीमधील आपली एक स्वतंत्र नमुन्याची यादी ही तयार होते आणि अशा पद्धतीने आपला नमुना गट हा पुन्हा अनियत पद्धतीने निर्माण होतो किंवा तयार होतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकारामध्ये एका विशिष्ट क्रमानुसार दिलेल्या यादीनुसार निवड केली जाते. यामध्ये विशिष्ट एककं अक्षरांनुसार, अंकांनुसार किंवा भौगोलिक क्रमांकानुसार, समजा 3च्या पट्टीतील अंकांची निवड आणि त्यामध्ये अशा पद्धतीने समजा 3च्या पट्टीतील अंकांची निवड केलेली आहे किंवा केवळ स्वरांनी सुरू होणाऱ्या, स्वर म्हणजे वॉवेल्स, या वॉवेल्सनी सुरू होणाऱ्या सर्व नावं ही आपल्या नमुना गटामध्ये समाविष्ट केली जातील. याकरिता उपलब्ध असणाऱ्या यादीनुसार कोणत्या एककांचा समावेश होईल आणि कोणती एककं वगळली जातील हे निश्चित होईल. ठीक आहे. आता जेव्हा आपण अशा पद्धतीने साधा अनियत नमुना निवड करत असतो तेव्हा संशोधकांना निश्चितच काही गोष्टींबाबत खबरदारी किंवा काही गोष्टींबाबत काळजी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण कायम नमुन्याचा आकार या गोष्टीवर, या घटकावर भर देत आहोत आणि म्हणून एकूण समष्टीमधून पुरेशा अशा आकाराचा नमुना निवडत असताना संशोधकाने काही काळजी घेणं किंवा काही खबरदारी बाळगणं हे निश्चितच गरजेचं ठरतं. यामध्ये एकूण समष्टीमध्ये असणारी जी तफावत आहे त्या तफावतीबाबत संशोधकाजवळ योग्य ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. यामध्ये संशोधकाने समष्टीमधील फरकाबाबत योग्य ती माहिती घेणं आणि त्याच्याच बरोबरीनं जे संशोधन केलं जात आहे त्या संशोधनाचं स्वरूप, त्या संशोधनाची व्याप्ती हे सर्व घटक लक्षात घेऊन समष्टीमधून अत्यंत योग्य पद्धतीने, इथे शब्द वापरलेला आहे फेअर सिलेक्शन. फेअर सिलेक्शन म्हटलं की कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक मतांना मान्यता न देता अशा प्रकारे ही निवड संशोधकाने करणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीनं समष्टीमधून निवडलेली जी एककं आहेत ती समान
जर समष्टीमधील निवडलेल्या एककांमध्ये खूपच तफावत असेल, खूपच फरक असेल, तर आपला नमुना हा निश्चितच प्रातिनिधिक ठरणार नाही. आणि त्यामुळे एक नमुन्यामधील एकजिन्सीपणा हा देखील तितकाच महत्वाचा ठरतो. ठीक आहे. त्यानंतर ही जी एकक निवडलेली आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणेच जे गुणधर्म आपण पाहिले त्यामध्ये स्वतंत्रता किंवा इंडिपेंडन्स हा एक गुणधर्म तिथे येऊन गेला. त्यालाच अनुसरून इथे देखील ही जी एकक आहे ही एकमेकांशी जोडलेली किंवा एकमेकांवर आधारित अशा स्वरूपातली नसावीत. असं जर घडलं नाही तर मात्र आपल्याला अनियत पद्धतीने निवड करणं ही शक्य होणार नाही. आणि म्हणून हे जे 3 महत्वाच्या बाबी आहेत या संशोधकाने निश्चितच लक्षात घेणं आवश्यक ठरतं. ठीक आहे. आता या साध्या अनियत नमुना चयन पद्धतीनंतर पुढचा जो नमुना निवडीचा किंवा सॅम्पलिंगची जी पद्धत आहे ती म्हणजे स्तरित नमुना चयन पद्धती, ज्याला स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग असं म्हटलेलं आहे. बघा, स्तर केलेले आहेत. यामध्ये जनसंख्येचं किंवा समष्टीचं काही उपसमूहांमध्ये विभाजन केलेलं आहे आणि या प्रत्येक उपसमूहाला स्तर किंवा स्ट्रॅटम असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये त्या उपसमूहातील प्रत्येक एकक समान आहे, त्या एककाचे गुणधर्म हे समान आहेत, मात्र दुसऱ्या स्तरापेक्षा किंवा दुसऱ्या उपसमूहापेक्षा वेगळे आहेत. एकाच उपसमूहामध्ये असणाऱ्या एककांचे गुणधर्म हे समसमान आहेत, मात्र दुसऱ्या उपसमूहापेक्षा भिन्न आहेत. प्रत्येक स्तरामधून किंवा स्ट्रॅटम मधून ही जी एकक आहेत ही एकक निवडली जातात आणि त्यालाच आपण स्तरित नमुना निवड असं म्हणतो. ठीक आहे. संशोधकाला समष्टीबाबत या एकूणच समष्टीबाबत इथे आधीच ज्ञान असणं, आधीच माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच कशाच्या आधारे उपसमूह करायचे आहेत हे देखील संशोधकाला माहीत असेल आणि त्यामुळे समष्टीचे उपसमूह किंवा समष्टीचे सबग्रुप्स करताना त्या समष्टीबाबत योग्य ज्ञान हे संशोधकाजवळ असणं आवश्यक ठरतं. या तंत्रामध्ये अत्यंत हेतुपूर्वक आणि अनियत पद्धतीने नमुना निवड ही केली जाते. आता बघा, ही नमुना निवड करत असताना पहिलं म्हणजे समान गुणधर्मांवर आधारित संपूर्ण समष्टीचं विभाजन केलं जातं. पुन्हा सांगते, समसमान गुणधर्मांवर आधारित समष्टीचं, जनसंख्येचं, पॉप्युलेशनचं विभाजन केलं जातं. त्यानंतर दुसरं म्हणजे अनियत नमुना पद्धतीचा वापर करून या उपसंचामधील काही घटक हे निवडले जातात आणि त्यामुळे या ठिकाणी एक मिश्र पद्धतीने नमुना निवड ही केली जाते. आता बघा, हे तंत्र निवडत असताना आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने हे समजून घेऊयात की हे स्तर कसे केले जाऊ शकतील. समजा आपल्याला एका शहरामधील एक संशोधक आहे आणि त्याला अनियत पद्धतीने एका शहरामधील काही नमुना निवड करायची आहे
आणि त्या नमुना निवडी मागचा हेतू की त्या शहरामध्ये असणारे जे रहिवासी आहेत ते साधारणतः कशा पद्धतीने स्वतःचा खर्चाचं विभाजन करतात हे पाहण्यासाठी हा नमुना निवडायचा आहे. ठीक आहे. आता यामध्ये या शहरामध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं विभाजन करत असताना संपूर्ण शहरातील व्यक्ती म्हणजेच त्या शहराची समष्टी किंवा जनसंख्या पॉप्युलेशन, आता यांचं विभाजन करत असताना हे विभाजन व्यवसायानुसार केलं जाणार आहे आणि मग प्रत्येक व्यावसायिक गटामधून अनियत पद्धतीने विशिष्ट नमुना निवडला जाणार आहे. ही नमुन्याची निवड अनियत पद्धतीने विशिष्ट व्यावसायिक गटांमधून केली जाणार आहे आणि त्यामुळे पुन्हा हे जे तंत्र आहे हे विशिष्ट गटातील समान गुणधर्मांवर आधारित आहे आणि मग उपसमूहांचे जर विभाजन करायचंय तेव्हा हे समान गुणधर्म लक्षात घेतले जातात. त्या प्रत्येक स्तरांमधील जी एककं आहेत ती अनियत पद्धतीने निवडली जातात. अशा पद्धतीने जेव्हा आपण समान गुणधर्मांचा एक उपसमूह किंवा एक बंच याचा विचार करतो तेव्हा प्रत्येक स्तर हा इतका मोठा असावा किंवा प्रत्येक उपसमूह हा इतका मोठा असावा की त्यामधून अनियत पद्धतीने नमुना निवडता यावा. त्यानंतर आपण जेव्हा उपसमूहांमध्ये विभाजन करतो तेव्हा हे लक्षात घेणं आवश्यक आहे की त्या प्रत्येक स्तरामधील त्या प्रत्येक उपसमूहांमधील असणाऱ्या एककांमध्ये समानता असावी किंवा त्यामध्ये एकजिन्सीपणा असावा, होमोजिनिटी असावी. त्यानंतर प्रत्येक उपसमूहातून निवडलेली जी एककं आहेत ती समप्रमाणात असावीत. उदाहरणार्थ माझ्याकडे एकूण 10,000चं पॉप्युलेशन आहे किंवा समष्टी आहे आणि त्या 10,000मध्ये 30% व्यक्ती या व्यावसायिक आहेत किंवा बिझनेसमन आहेत आणि त्यामुळे या 10,000मधल्या 30%मधून निवडलेला हा जो उपसमूह आहे त्यामधील एकक ही देखील या अनियत नमुना गटामध्ये 30% इतकी असावी. म्हणजेच माझ्याजवळ असणारा व्यावसायिकांचा नमुना गट हा देखील 30%च असणं अपेक्षित आहे. यानुसार मी या ठिकाणी हे स्तर किंवा हे उपसमूह हे निर्माण करते. इथे महत्वाचा मुद्दा म्हणजे स्तरीकरण करत असताना प्रत्येक समूहाच्या विशेष गुणधर्मांनुसार हे स्तरीकरण केलं जात आहे आणि या प्रत्येक स्तरामधून विशिष्ट संख्येचा नमुना हा निवडला जात आहे. या ठिकाणी स्तरीकरण किंवा जे उपसमूह समान गुणधर्मांना आधारित केले जाणार आहेत त्यालाच आपण स्तर किंवा स्ट्रॅटम असं म्हटलेलं आहे आणि अल्टिमेटली हा स्ट्रॅटिफाईड सॅम्पल किंवा स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग मेथड अशा स्वरूपातला नमुना निवडीचा एक संभाव्यता नमुना चयन पद्धतीमधला महत्वाचा असा प्रकार आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रदत्त संचातील सर्व एककांबाबत संशोधकाला
सखोल माहिती असणं आवश्यक आहे. एका उपसमूहांमध्ये समसमान गुणधर्म असणारे समाविष्ट आणि प्रत्येक उपसमूह दुसऱ्या समूहापेक्षा वेगळा पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक स्तर अनियत नमुना चयन करता येण्या इतका मोठा असावा. त्याचबरोबरीनं प्रत्येक उपसमूह निवडत असताना त्या उपसमूहातील किंवा त्या स्तरातील एकमेकांशी सारख्याच पद्धतीने किंवा समान संबंधित असा तो नमुना गट असावा. आणि जे काही प्रमाण आपण निवडणार आहोत ते देखील समसमान असणं आवश्यक आहे. जसं की 10,000 मधले 30% जर व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, तर त्यांच्यामधून निवडला जाणाऱ्या नमुन्याचं प्रमाण हे देखील 30% एकक इतकंच असणार आहे. या स्तरीकरण नमुना चयन पद्धतीनंतर दुसरा जो संभाव्यता नमुना चयनामधला प्रकार आहे तिसरा प्रकार. कारण पहिला साधा अनियत नमुना चयन, त्यानंतर स्तरीकरण आणि आत्ताचा हा तिसरा जो आहे तो म्हणजे समूह नमुना चयन किंवा प्रत्यक्षामध्ये शब्दशः म्हटलं तर पुंज क्लस्टर नमुना चयन. जेव्हा संपूर्ण समष्टी एका विशिष्ट समूह किंवा पुंज किंवा क्लस्टर किंवा भागामध्ये विभागली जाते तेव्हा हे भाग किंवा समूह अनियत पद्धतीने निवडले जातात. तेव्हा त्याला आपण क्लस्टर सॅम्पलिंग किंवा पुंज नमुना निवड किंवा पुंज नमुना चयन पद्धत असं म्हणतो. अलीकडे आपल्याला विशिष्ट घटकांना अनुसरून शासकीय पातळीवर विशिष्ट क्लस्टर्स अशा पद्धतीने बऱ्याच वेळेस शब्द कानावर येतो आणि मग त्या क्लस्टरच्या अंडर काही जिल्हे किंवा काही तालुके हे समाविष्ट असतात. इथे देखील हा जो उपसमूह आहे हा उपसमूह किंवा हा जो भाग निवडला जाणार आहे किंवा संपूर्ण समष्टी ही अशा स्वरूपामध्ये भागांमध्ये क्लस्टर्स मध्ये पुंजांच्या स्वरूपामध्ये विभागली जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीने जेव्हा क्लस्टर सॅम्पलिंग केलं जातं किंवा पुंज नमुना निवड केली जाते तेव्हा महत्वाचं म्हणजे दिलेल्या समूहाबाबत सगळ्या एककांचं सर्व एककांचं संशोधक सर्वेक्षण करतो. त्यानंतर लिंग, वय, भौगोलिक क्षेत्र यांच्या आधारे विशिष्ट पुंज किंवा क्लस्टर्स हे तयार केले जातात. आणि जेव्हा हे क्लस्टरिंग केलं जातं ते क्लस्टरिंग करत असताना प्रामुख्याने दोन पद्धतीने हे पुंजीकरण किंवा समूहीकरण केलं जातं. क्लस्टर्स तयार केले जातात. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे ज्याला आपण एक स्तर समूह नमुना निवड किंवा सिंगल स्टेज क्लस्टर सॅम्पलिंग, एक स्तर पुंज नमुना निवड असं म्हटलेलं आहे. यामध्ये संपूर्ण भागाची नमुन्यासाठी निवड केली जाते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो द्विस्तरीय नमुना निवड किंवा द्विस्तरीय क्लस्टर सॅम्पलिंग, द्विस्तरीय पुंज नमुना निवड. यामध्ये निवडले जाणारे जे भाग आहेत ते भाग आधी अनियत पद्धतीने निवडले जातात आणि मग त्यामधील निवडली जाणारी नमुना गटामध्ये आवश्यक असणारे जे घटक आहेत ते अनियत पद्धतीने निवडले जातात. ठीक आहे.
आता या ठिकाणी या समूह किंवा पुंज नमुना चयनाबरोबरच आणखीन एक महत्वाची पद्धत पुढे येते आणि ती म्हणजे पद्धतशीर नमुना चयन किंवा सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मेथड. शीर्षकावरूनच तुमच्या लक्षात येईल, अत्यंत पद्धतशीरपणे काटेकोरपणे अनेक घटक लक्षात घेऊन ही नमुना निवड केली जाते. म्हणजे या नमुना निवडीमध्ये पुन्हा अनियत पद्धती ही तितकीशी महत्वाची नाही, मात्र प्रत्येक घटक हा निवडला जाण्याची शक्यता अत्यंत नियमित अंतराने ठरत असते. त्यासाठी काय केलं जातं तर प्रत्येक घटकाचं क्रमांकन केलं जातं. प्रत्येक घटकाला एक विशिष्ट अंक हा दिला जातो आणि त्या अंकांचं क्रमांकन एक विशिष्ट सिक्वेन्स हा ठरवला जातो. यामुळे काय होतं तर या प्रत्येक घटकाला निवडला जाण्याची संभाव्यता ही समसमान असते. आता यामध्ये जेव्हा आपण नमुन्याचा आकार असं म्हणतो तेव्हा हा नमुन्याचा आकार स्मॉल एन ने दर्शविला जातो आणि आपली जेव्हा संपूर्ण समष्टी आहे ती संपूर्ण समष्टी ही कॅपिटल एन ने दर्शविली जाते. आणि ही संपूर्ण समष्टी ज्या उपसंचांमध्ये विभागली जाणार आहे ते आपण स्मॉल के या लेटरने दर्शवितो. ठीक आहे. आता लक्षात घ्या की आपला पहिला एकक किंवा पहिला घटक हा जो आहे तो के आहे आणि हा के विशिष्ट उपसंचांमधून अनियत पद्धतीने निवडला जाणार आहे. हे कसं घडतं हे आपण या पुढच्या स्लाइडवर पाहणार आहोत. आत्ताच म्हटल्याप्रमाणे या प्रत्येक समूहामधला जो घटक आहे हा घटक म्हणजेच के. हा के म्हणजेच समष्टीला किंवा समष्टीच्या आकाराला नमुन्याच्या आकाराने भागल्यानंतर येणारं उत्तर म्हणजे आपला समूहामधला घटक किंवा स्मॉल के. ठीक आहे. त्यामुळे आपला पहिला जो घटक ठरतो तो N1. बघा आता आपण असं गृहीत धरूया की आपला पहिला जो घटक आहे तो आहे N1. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो N1+1 म्हणजेच N2. त्यानंतर तिसरा घटक N2+K म्हणजेच N3. ठीक आहे. अशा प्रकारे N4, N5, N6 अशा स्वरूपामध्ये आपल्याकडे हे वेगवेगळे घटक गोळा होतील. आता इथे बघा आपल्याकडे असणाऱ्या समष्टीचा आकार हा 100 आहे. कॅपिटल N दाखवलेला आहे तो 100 आहे आणि या समष्टीमधून जो नमुना निवडायचा आहे तो आहे 10. स्मॉल n = 10. मग आपल्याला जोपर्यंत 10 पर्यंत एकक निवडली जात नाहीत तोपर्यंत त्या उपसंचामधून घटक संख्या निवडायची आहे आणि म्हणून अगेन कॅपिटल N म्हणजेच समष्टी डिवायडेड बाय स्मॉल n म्हणजेच नमुना आणि अशा प्रकारे आपला जो के आहे तो 10 इथपर्यंत आलेला आहे. आता या प्रत्येक उपसंचामधून अनियत पद्धतीने आपल्याला घटक निवडायचे आहेत. उदाहरणार्थ N1 हा जर आपण 2 निवडला असेल तर त्यानुसार आपला N2 येणार आहे N1+K म्हणजेच 2. आपल्याला आवश्यक असणारा घटकांची संख्या आहे 10 आणि त्यामुळे N2 = 12.
आता हा N3 पुढचा जो आहे तो N2 प्लस K म्हणजेच 12 अधिक घटक संख्या 10 म्हणजेच 22. अशा पद्धतीने आपण अत्यंत पद्धतशीरपणे हे प्रत्येक एकक नमुना गटामध्ये समाविष्ट करत असतो आणि हे एकक निवडत असताना प्रत्येक एककाला निवडलं जाण्याची संभाव्यता प्रोबॅबिलिटी ही समसमान राहणार आहे. ठीक आहे. याच प्रकारे आणखी एक पुढचा संभाव्यता नमुना चयनाचा प्रकार आहे आणि तो म्हणजे बहुस्तरीय नमुना निवड प्रकार किंवा बहुस्तरीय नमुना चयन पद्धती, मल्टी स्टेज सॅम्पलिंग. यामध्ये आपण यापूर्वी पाहिलेलं स्तरित नमुना चयन पद्धती, समूह किंवा पुंज नमुना चयन पद्धती यांच्या मिश्र स्वरूपामध्ये एकत्रीकरणा माध्यमातून हा नमुना निवडला जातो. या पद्धती 2 किंवा 2पेक्षा अधिक पद्धती एकत्रितरित्या या बहुस्तरीय नमुना निवड पद्धतीमध्ये वापरल्या जातात. यामध्ये एकूण समष्टी विविध पुंज किंवा संचामध्ये विभागली जाते. लक्षात घ्या, आपल्याजवळ असणारी 10,000 ही समष्टी आहे, ती वेगवेगळ्या संचांमध्ये पुंजांमध्ये विभागली जाणार आहे. त्यानंतर पुढच्या पातळीवर हे संच एकत्र करून समान गुणधर्मांनुसार त्यांचे स्तर किंवा उपसंच तयार केले जातात. म्हणजे इथे एकतर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग मेथड किंवा स्तरित नमुना चयन पद्धती सुद्धा येते आणि क्लस्टरिंग किंवा क्लस्टर सॅम्पलिंग पुंज नमुना चयन पद्धती देखील समाविष्ट आहे आणि म्हणून याला आपण मल्टी स्टेज सॅम्पलिंग बहुस्तरीय नमुना निवड असं म्हटलं जातं. त्यानंतर अनियत पद्धतीने एक पुंज किंवा विविध पुंज प्रत्येक स्तरामधून निवडले जातात. आता ही निवड कुठपर्यंत करायची आहे, तर जोपर्यंत पुढची कोणतीही विभागणी करता येणं हे शक्य नाही तोपर्यंत अशा पद्धतीने प्रत्येक स्तरामधून विशिष्ट पुंज हे निवडले जातात, विशिष्ट क्लस्टर हे निवडले जातात. आता बघा, आपल्या समोर भारत हा देश आहे. या देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य आहे. या राज्यामध्ये विविध प्रकारचे जिल्हे आहेत, जिल्ह्यांमध्ये तालुके आहेत आणि त्यामध्ये काही खेडी किंवा काही विलेजेस आहेत. आता समजा एखाद्या संशोधकाला या एकूणच देशामध्ये असणारे संपूर्ण समष्टी ही राज्य, जिल्हा, शहर, ग्रामीण भाग यानुसार जेव्हा विभागणी करायची असेल तेव्हा ही विभागणी करत असताना संशोधक काय करेल, तर हे एकजिन्सी समूह एकत्र करेल आणि त्यानुसार त्यांचं स्तरीकरण करून त्यांचा विशिष्ट स्तर हा नमुना गटासाठी तयार करेल. म्हणजेच एकूणच जनसंख्येचं समष्टीचं विशिष्ट पद्धतीने विभाजन हे केलं जाईल. प्रत्यक्षामध्ये ही जी बहुस्तरीय नमुना चयन किंवा नमुना निवड पद्धती आहे ती पद्धती काहीशी क्लिष्ट असल्यामुळे फारसं या पद्धतीला वाव किंवा संशोधक मान्यता देत नाहीत. तरीही एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण नक्की हे जे बहुस्तरीय किंवा बहुविध पातळीवरील असं जे नमुना चयन पद्धती आहे
ती पद्धत कशा पद्धतीने वापरली जाते ते आपण पाहूया. आता एका संशोधकाला महाराष्ट्रामध्ये प्रति हेक्टर किती प्रमाणामध्ये उत्पादन होतं हे शोधायचं आहे किंवा याबाबत संशोधन करायचं आहे. हा संशोधक अनियत पद्धतीने यादृच्छिक पद्धतीने महाराष्ट्रामधले 5 जिल्हे निवडेल. लक्षात घ्या, हे जिल्हे निवडत असताना पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध भागांचं प्रतिनिधित्व करणारे असे हे जिल्हे आवश्यक आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जिल्हे निवडल्यानंतर पुढच्या पातळीवर पुन्हा अनियत पद्धतीने संशोधक या जिल्ह्यांमधील काही गावांची किंवा खेड्यांची निवड करेल. बघा, संपूर्ण महाराष्ट्र राज्य, त्यामधून निवडलेले जिल्हे 5, त्या 5 जिल्ह्यांमधून निवडलेली खेडी किंवा खेड्यांची संख्या 10. त्यानंतर या 10 खेड्यांमधील यादृच्छिक पद्धतीने साधारणतः 250 एकर जमिनीचं संशोधक परीक्षण करेल. सुरुवात केली होती आपण महाराष्ट्रामधल्या प्रति हेक्टर उत्पादनापासून. त्यावरून निवडलेले जिल्हे आहेत 5, त्या जिल्ह्यांमधून निवडलेली खेडी आहेत 10, आणि अपेक्षित असं आहे की या प्रत्येक खेड्यांमधून काही नमुने हे घेतले जातील. हा नमुना गट जो आहे तो आहे म्हणजे शेवटचं आपलं जे सॅम्पल आहे ते आहे 250 एकर इतकी जमीन. या जमिनींचं परीक्षण केल्यानंतर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राबद्दल अंदाज बांधायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असणाऱ्या उत्पादनाबद्दल आपण या ठिकाणी अनुमान काढणार आहोत. आणि म्हणून हा जो 250 एकर जमीन असं म्हणत आहोत, ती 250 एकर जमीन हा नमुना आहे आणि तो नमुना आपल्या एकूण समष्टीचं प्रतिनिधित्व करणारा आहे, म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा आहे. आपण इथे असं म्हटलं होतं की हा जो प्रकार आहे हा बहुस्तरीय मल्टी स्टेज बहुपातळीवर केला जाणार आहे. आणि त्यामुळे याच्यामधला पहिला स्तर किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रदत्त हा पहिला स्तर झाला, किंवा संपूर्ण महाराष्ट्र हा आपला एकूण प्रदत्त आहे. त्यावर आधारित जे जिल्हे निवडले गेले, जिल्ह्यांची निवड हा स्तर क्रमांक 1 आहे. त्यानंतर त्या जिल्ह्यांमधून निवडलेले जी खेडी आहेत तो स्तर क्रमांक 2 आहे. स्तर क्रमांक 2 त्या जिल्ह्यांमधून निवडलेली खेडी. आणि त्यानंतर जी 250 एकर जमीन निवडलेली आहे परीक्षणासाठी तो आहे स्तर क्रमांक 3. तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी जिल्ह्यांची निवड, खेड्यांची निवड किंवा विशिष्ट गावांची निवड जी केलेली आहे ती अनियत पद्धतीने केलेली आहे. आणि जेव्हा आपण अनियत पद्धतीचा विचार करतो तेव्हा असं गृहीत धरलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी हे जिल्हे असतील, त्या जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करणारी ही 10 खेडी असतील, आणि मग त्याच्यातून निवडलेली जी 250 एकर जमिनीचं जे परीक्षण केलं जाणार आहे या 10 खेड्यांमधून
ते देखील प्रातिनिधिकच असणार आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक पातळीवर नमुना निवड केला गेलेला आहे आणि त्यामुळे दोनापेक्षा अधिक पातळींवर हे घडत आहे आणि म्हणून त्याला आपण बहुविध किंवा बहुस्तरीय अशा स्वरूपातलं नमुना चयन किंवा नमुना निवड असं म्हटलेलं आहे. इथे एकूणच संभाव्यता नमुना निवडीचा विचार करता पुन्हा खरं मानसशास्त्रीय पातळीवर आत्ताचा हा जो शेवटचा प्रकार आहे संभाव्यता नमुना निवडीचा, या संदर्भात आपण काही शालेय विद्यार्थ्यांच्या गटाबद्दल सुद्धा विचार करू शकतो. जसं की महाराष्ट्रामधील इयत्ता 10वी मधील विद्यार्थ्यांमधील उपलब्धी प्रेरणेचा अभ्यास. जेव्हा आपण इयत्ता 10वी मधील आणि महाराष्ट्रातील असं म्हणतो तेव्हा पुन्हा या ठिकाणी जसं काही जिल्हे निवडलेले आहेत तसंच विशिष्ट जिल्ह्यांची निवड करून त्या जिल्ह्यांमधील शहरी आणि ग्रामीण भागांमधील शाळांची निवड करून त्यामधील पुन्हा विशिष्ट विद्यार्थ्यांचा नमुना हा निवडला जाऊ शकतो आणि त्या विद्यार्थ्यांमधील उपलब्धी प्रेरणेचा अभ्यास हा करता येऊ शकतो आणि म्हणून मग हा बहुस्तरीय मल्टी स्टेज अशा स्वरूपातलं नमुना चयन होईल. या नमुना चयनामध्ये महत्वाचा भाग हा संभाव्यता नमुना चयन आहे, प्रॉबेबिलिटी आहे. प्रॉबेबिलिटी म्हटलं की त्यामध्ये प्रत्येक एककाला नमुन्यामध्ये समाविष्ट होण्याची समसमान संधी ही उपलब्ध होते. याच्याच बरोबरीनं जेव्हा संशोधकांना या संभाव्यता नमुना चयन पद्धतीचा अवलंब करणं शक्य नाही अशा परिस्थितीमध्ये विनासंभाव्यता नमुना चयन पद्धती किंवा विनासंभाव्यता नमुना निवड पद्धती ही वापरली जाते. या विनासंभाव्यता नमुना चयन पद्धतीमध्ये यादृच्छिकरण किंवा अनियत पद्धतीने नमुना निवड केली जात नाही. यामध्ये नमुन्यामध्ये किती एकक असावी हे संशोधकाच्या क्षमतेनुसार किंवा संशोधकाचा अभ्यासाचा जो हेतू आहे त्यानुसार हे ठरत असतं. त्यामुळे कदाचित संशोधकाचे पूर्वग्रह देखील या नमुना चयनाबाबत प्रभावी ठरू शकतात. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे ज्याला सहेतुक नमुना निवड किंवा पर्पजिव्ह सॅम्पलिंग असं म्हटलेलं आहे. यामध्ये हा जो या शीर्षकावरूनच तुमच्या लक्षात येईल की हा जो नमुना निवडला जाणार आहे त्या नमुना निवड करत असताना संशोधकाचा हेतू हा इथे महत्वाचा ठरतो. त्यामुळे कुठली एककं निवडली जातील ती एककं निवडण्याचं स्वातंत्र्य पूर्णतः संशोधकाला असतं आणि त्यामुळे हा जो संशोधक आहे हा स्वतः ठरवतो की निवडलेला नमुना गट हा समष्टीचं प्रतिनिधित्व करणारा आहे किंवा नाही. इथे या नमुना चयन पद्धतीमध्ये निवडलेला नमुना हा खूप वैविध्यपूर्ण अशा स्वरूपातला असू शकत नाही. त्याचबरोबरीनं अनियत पद्धतीने हा नमुना निवडलेला नाही. मात्र विशिष्ट अभ्यासाचा हेतू किंवा कशासाठी नमुना निवडायचा आहे अभ्यासाच्या हेतूला अनुसरून ही नमुना निवड केली जाते. आणि त्यामुळे हा जो सहेतुक नमुना निवड पद्धत आहे याबाबत खूप मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली जाते. त्यानंतर दुसरा विनासंभाव्यता नमुना चयन पद्धतीमधला जो दुसरा प्रकार आहे ज्याला नियतांश नमुना निवड किंवा ज्याला कोटा सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये संशोधक
आपल्याजवळ असणारा प्रदत्त, आपल्याजवळ असणारा डेटा हा विशिष्ट पद्धतीने विभागतो आणि त्यामधील काही विभागांमधून काही एककांची आवश्यक असणाऱ्या एककांच्या संख्येइतकी एकक ही त्यामधून निवडतो. यामध्ये सुद्धा पुन्हा विनासंभाव्यता नमुना चयन पद्धती असल्यामुळे संशोधकाची ही जी निवड करणं आहे ही संशोधकाचं प्रामाणिकपणा आणि त्याचबरोबर तो किती सचोटीने किती अचूकतेने हा नमुना निवडेल यावर या नमुन्याचं किंवा संशोधनाचं यश हे अवलंबून असणार आहे. प्रत्यक्षामध्ये हा जो नमुना निवडला जाणार आहे किंवा संशोधकाची क्षमता, प्रोफिशियन्सी हा जो घटक आहे हा घटक अत्यंत व्यक्तिनिष्ठ आणि वैविध्यपूर्ण असू शकतो. आणि त्यामुळे कदाचित हा या पद्धतीने निवडलेला नमुना किंवा नियतांश नमुना निवड पद्धतीने निवडलेला जो नमुना गट आहे त्यामध्ये देखील काही चुका किंवा काही त्रुटी असण्याची शक्यता असते. हा नमुना निवडत असताना काही पूर्वनिर्धारित अशा प्रमाणकांना अनुसरून या तंत्राचा वापर करणं आवश्यक आहे. मात्र हे तंत्र वापरत असताना विशिष्ट समष्टीचं प्रतिनिधित्व करणारा असा नमुना असावा आणि त्याचबरोबरीनं त्या समष्टीमधील जे गुणविशेष आहेत ते नमुन्यामध्ये समाविष्ट असणं आवश्यक ठरतं. त्यानंतर विनासंभाव्यता नमुना चयनामधला आणखी एक महत्वाचा प्रकार आणि तो म्हणजे कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, सुविधेनुसार नमुना निवड करणं. या तंत्रामध्ये जी एकक निवडायची आहेत ती संशोधक स्वतःच्या सुविधेनुसार निवडतो. उदाहरणार्थ समजा मी एखाद्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असेल तर मला शाळेमधला नमुना गट उपलब्ध होणं आणि त्यामध्ये सुद्धा काही विशिष्ट वयोगटातील मुलगे आणि मुली यांचा नमुना उपलब्ध होणं हे सुविधेच्या दृष्टीने जर मला योग्य वाटत असेल तर मी तोच नमुना निवडेल. आणि त्यामुळे इथे संशोधकाची सुविधा ही महत्वाची ठरते. समजा मी एखाद्या महिलांच्या महाविद्यालयामध्ये काम करत असेल तर मला माझ्या सुविधेप्रमाणे मुलींचा प्रदत्त किंवा मुलींचा डेटा मिळवणं हे जास्त सोपं आहे. आणि त्यामुळे मी नमुना निवड जी करते ती महिलांच्या बाबतीमध्ये किंवा मुलींच्या बाबतीमध्ये विशिष्ट वयोगटातील विशिष्ट वर्गातील मुलींचा नमुना हा निवडते. आणि त्यामुळे या प्रदत्त संकलन प्रक्रियेच्या मध्ये कोणत्याही स्वरूपामधला एक योग्य प्रक्रिया किंवा योग्य प्रकारचं नियोजन हे आवश्यक नाही. बरेचदा असं होतं की जेव्हा एका विशिष्ट अशा प्रेक्षणीय स्थळाच्या ठिकाणी काही प्रवासी हे भेट देत असतात अशा ठिकाणी या सुविधा पद्धतीने नमुना निवड ही केली जाते. त्यामध्ये अत्यंत थोड्या प्रमाणात असणाऱ्या व्यक्तींबरोबर आंतरक्रिया केल्या जातात, त्यांच्याबरोबर प्रवास केला जातो आणि त्या आधारे आपण काहीतरी अनुमान काढून त्या अनुमानाबाबत किंवा त्या अनुमानावरून समष्टीबाबत सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून एकतर जरी ही नमुना चयन पद्धती पैसा आणि इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये कधीतरी खर्चिकही ठरू शकते, पण तरीही सहजपणे उपलब्ध होणारा नमुना घेणं हे कधीही अधिक पसंत केलं जातं. मात्र शास्त्रीय संशोधनामध्ये अशा प्रकारच्या नमुन्यावरून मिळालेली जी फलितं आहेत त्याचं सामान्यीकरण करणं हे चुकीचं ठरू शकतं
किंवा त्या आधारे संपूर्ण समष्टीबाबत अनुमान काढणं हे कदाचित एरनियस किंवा चुकीची दिशा ही संशोधनाला त्याच्या फलितांना देऊ शकते. आणि त्यामुळे यापूर्वी नमूद केलेल्या ज्या संभाव्यता नमुना चयन पद्धती आहेत त्याचा अवलंब हा अधिक योग्य पद्धतीने करता येऊ शकतो. कधीतरी असंही होतं की कोणीतरी संदर्भ देतं किंवा कधीतरी स्नोबॉल सॅम्पलिंग सारखे प्रकार देखील विना संभाव्यता नमुना निवडीबाबत वापरले जातात. मात्र प्रत्येक वेळेस ते सहज शक्य होईलच असं नाही आणि दोन्ही प्रकारच्या संभाव्यता आणि विनासंभाव्यता या दोन्ही बाबत काही फायदे आणि काही मर्यादा या निश्चितच आहेत. मात्र बहुतांश वेळा संभाव्यता पद्धतीने मिळालेली फलितं ही समष्टीबाबत अधिकाधिक लागू करता येतात, जरी संभाव्यता नमुना चयन पद्धती ही वेळ आणि पैसे या दोहोंच्या दृष्टीने काहीशी खर्चिक असली तरीही. तुलनेने विनासंभाव्यता नमुना निवडीचे संभाव्यता नमुना निवडीपेक्षा अधिक डिसएडव्हान्टेजेस आहेत. त्यामुळे बहुतांश वेळा संभाव्यता पद्धतीने नमुना निवड करणं हे शास्त्रीय संशोधनामध्ये गरजेचं आणि योग्य फलितांसाठी आवश्यक ठरतं. या ठिकाणी आपलं हे जे प्रकरण क्रमांक 7 आहे, ब्लॉक नंबर 3 मधलं, ते आपण संपवत आहोत. धन्यवाद.